नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर आजच्या लेक्चरमध्ये तुमच्या एक्झामच्या दृष्टीने जे महत्त्वाचे करंट अफेअर्सचे एमसीक्यूज आहेत ते आपण बघूया. तर चला चालू करूया आजचा लेक्चर. तर बघा 38वे राष्ट्रीय खेळ झाले. कुठे झाले? तर ते झाले उत्तराखंडमध्ये. तर ह्या 38व्या राष्ट्रीय खेळामध्ये जे सर्व्हिसेस स्पोर्ट्स कंट्रोल बोर्ड होतं त्यांनी टॉप केलेलं आहे. पण त्याने इथे विचारलंय कुठल्या राज्याने प्रथम उपविजेतेपद, म्हणजेच कुठलं राज्य हे सेकंड नंबरला राहिलेलं आहे पदक तालिकेमध्ये. तर कुठलं राज्य राहिलेलं आहे? तर ते राहिलेलं आहे आपलं महाराष्ट्र राज्य, ज्यांनी टोटल पदकं तर जास्त जिंकलेले आहेत, पण काय तर गोल्ड हे कमी आलेले आहेत. कोणापेक्षा? तर सर्व्हिसेस स्पोर्ट्स कंट्रोल बोर्ड पेक्षा. आता हे काय आहे सर्व्हिसेस स्पोर्ट्स कंट्रोल बोर्ड? तर हे आपली मिलिटरी जी आहे, आर्मी, नेव्ही आणि एअरफोर्स, तर ह्यांचे जे सर्व्हिसेसचे जे खेळाडू आहे ते ह्यांच्यातर्फे खेळत असतात. पुढे तर आत्ताच एक मेमरी लीग वर्ल्ड चॅम्पियनशिप 2025 ही स्पर्धा पार पडली. आणि ही स्पर्धा कशी होती? तर ही ऑनलाईन स्वरूपाची होती, ज्यामध्ये काय करायचं होतं, तर तुम्हाला त्यामध्ये काही संख्या आणि काही इमेजेस हे दाखवले जातील, मग ते तुम्हाला ते आन्सर करायचे असतात कमीत कमी वेळामध्ये. तर ही स्पर्धा एका भारतीयाने जिंकली आहे. त्या भारतीयाचं नाव काय आहे? तर त्या मुलाचं नाव आहे विश्वा राजकुमार. तर ह्या मुलाने जवळपास 13.50 सेकंदामध्ये 80 रँडम नंबर्स हे लक्षात ठेवलेले आहेत आणि 8.40 सेकंदामध्ये 30 इमेजेस ह्या लक्षात ठेवून ही कामगिरी बजावलेली आहे. आता अशाच प्रकारची एक स्पर्धा मुंबईमध्ये सुद्धा सप्टेंबर महिन्यामध्ये होणार आहे, जिचं नाव आहे IAM मेमरी लीग वर्ल्ड चॅम्पियनशिप 2025. पण ह्या दोन स्पर्धेमधला काय फरक आहे? तर ही जी स्पर्धा झाली ती एक ऑनलाईन प्रकारची होती आणि मुंबईमध्ये जी होणार आहे जिचं आयोजन इंटरनॅशनल असोसिएशन ऑफ मेमरी ही संस्था करणार आहे. तर ही स्पर्धा ही ऑफलाईन म्हणजे एका ठिकाणी होणार आहे. ठीक आहे. आणि ह्याचं जे टायमिंग पिरियड असेल हे थोडं जास्ती प्रमाणात असेल. तर फक्त तुम्हाला इथे हेच लक्षात ठेवायचं आहे की IAM ची स्पर्धा जी होणार आहे ती कुठे होणार आहे? तर मुंबईत होणार आहे. ठीक आहे. ह्याच्यामधला तुम्हाला फरक समजला पाहिजे. क्लिअर आहे? पुढे आता जगातला पहिला डिसेबल पर्सन जो इंटरनॅशनल स्पेस स्टेशनमध्ये जाणार आहे त्याचं नाव काय आहे? तर त्याचं नाव आहे जॉन मॅकफॉल. आणि ही व्यक्ती जी आहे किंवा हा जो सायंटिस्ट आहे तो युरोपियन स्पेस एजन्सीचा सायंटिस्ट आहे. आणि सायंटिस्ट किंवा ॲस्ट्रॉनॉट बरोबरच ही व्यक्ती जी आहे ती एक पॅरा ऑलिम्पियन सुद्धा राहिलेली आहे. बीजिंग ऑलिम्पिक्समध्ये ह्यांनी पार्टिसिपेशन सुद्धा दाखवलेलं होतं. त्याचप्रमाणे हे एक सर्जन सुद्धा आहेत. आणि कुठल्या देशाची व्यक्ती आहे ही? तर ही ब्रिटिश आहे. पुढे आता भारतीय नौदलाने एक डिकमिशन केलेलं लँडिंग शिप आहे, जे की त्यांनी MTDC ला दिलेलं आहे. MTDC म्हणजे काय? तर महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ. आणि MTDC काय करणार आहे? तर ह्याचं पहिलं पाण्याखालील संग्रहालय आणि कृत्रिम रीफमध्ये रूपांतर करणार आहे. तर ह्या जहाजाचं नाव काय आहे? तर ह्याचं नाव आहे INS गुलदार. क्लिअर आहे? पुढे तर जगातील प्रतिष्ठित टाइम मॅगझिनने 2025 साठी टाइम वुमेन ऑफ द इयर ही यादी जाहीर केली आहे. आणि ह्या यादीमध्ये जवळपास 13 व्यक्ती आहेत किंवा 13 महिलांचा समावेश आहे. त्यापैकी एक भारतीय आहे. तर त्यांचं नाव काय आहे? तर त्यांचं नाव आहे पूर्णिमा देवी बर्मन. सुपर इम्पॉर्टंट प्रश्न आहे, लक्षात ठेवायचे. असेच प्रश्न TCS ला विचारले जातात. आणि ह्या पूर्णिमा देवी बर्मन ज्या आहेत त्या काय आहेत? तर एक बायोलॉजिस्ट आणि वाईल्ड कन्झर्वेशनिस्ट, ज्यांनी हरगिला नावाचा एक पक्षी आहे किंवा ह्याला इंग्लिशमधनं ॲड्ज्युटंट स्टॉर्क असं म्हणतात, आणि ह्याची जी प्रजाती होती ती एंडेंजर्ड होती. तर ह्यांनी ह्याच्यासाठी खूप जास्त काम केलेलं आहे आणि म्हणूनच ह्यांना ह्या यादीमध्ये समाविष्ट करण्यात आलंय. ठीक आहे. तर ह्यांचं नाव तुम्हाला विसरायचं नाहीये. तर बघा ही आहे ती 13 लोकांची किंवा 13 महिलांची यादी. पुढे आता तुम्ही ऐकलं असेल महाराष्ट्रामध्ये बुलढाणा जो जिल्हा आहे तिथे अचानक केस गळती चालू झालेली. तर ही केस गळती कशामुळे झाली होती माहितीये? तर ही केस गळती जे रेशन आहे ते रेशन, त्यामध्ये हरियाणाकडनं जो गहू येतो गहू, त्या गव्हामध्ये एक जे मिनरल होतं त्याचं प्रमाण हे थोडं जास्ती झालं होतं. तर त्या मिनरलचं नाव काय आहे? तर त्याचं नाव आहे सेलेनियम. पुढे आता नागपूर इथे भारतातली पहिली रोड ट्रेन ही चालू करण्यात आली आहे, जी की कोणी चालू केली आहे? तर व्होल्वो ट्रॅक्सने चालू केली, म्हणजे व्होल्वो कंपनीने चालू केली आहे. पण ही ऑपरेट कोण करते? तर ही कुठली कंपनी ऑपरेट करते? तर तिचं नाव आहे डेलिव्हरी लिमिटेड. ठीक आहे. डेलिव्हरी लिमिटेड काय आहे? तर एक कुरिअर सर्व्हिस देणारी कंपनी आहे. तर बघा ही अशा प्रकारची रोड ट्रेन असते. ठीक आहे. ही ट्रेन म्हणजे काय रुळावरनं धावणारी ट्रेन नसते, तर एक प्रकारचा हा ट्रकच आहे. फक्त त्याला जोडण्यात येणारे जे कंटेनर्स आहेत ते जास्त आहेत, म्हणजेच ह्याची सामान डिलिव्हरी करण्याची कॅपॅसिटी ही थोडी जास्त आहे. क्लिअर आहे? पुढे आता ICCने एक जी क्रिकेटर आहे वुमेन क्रिकेटर तिच्यावर बंदी घातलेली आहे,
तर अशी कुठली महिला आहे जी पहिली महिला क्रिकेटपटू बनली आहे जिच्यावर ICCने बंदी घातलेली आहे? तर तिचं नाव आहे सोहेली अख्तर. आणि ही कुठल्या देशाची क्रिकेटपटू आहे? तर ही आहे बांगलादेशची. तर ह्या क्रिकेटपटूला जो साऊथ आफ्रिकेमध्ये वर्ल्ड कप झाला होता 2023 साली, तेव्हा तिच्यावर ती बंदी घातलेली आहे. क्लिअर आहे? तर हिचं नाव लक्षात ठेवा. आता एक काश्मीरी गणितज्ञ आहेत, त्यांचं नाव आहे बिलाल अहमद मीर. तर हे भारतातील पहिले हायटेक सोलर कार बनवणारे व्यक्ती बनलेले आहेत. त्यांनी एक सोलर कार बनवलेली आहे जी की पूर्णपणे सोलरवर चालते. तर ह्या कारचं नाव काय त्यांनी ठेवलेलं आहे? तर त्या कारचं नाव आहे रे. ठीक आहे, RAY. पुढे, UK सरकारने द मोस्ट एक्सलंट ऑर्डर ऑफ द ब्रिटिश एम्पायर अवॉर्ड हा प्रदान केला आहे. हा कुठल्या भारतीय व्यक्तीला प्रदान केला आहे? तर त्यांचं नाव आहे N चंद्रशेखरन, जे की TCSचे चेअरमॅन आहेत. पुढे, आता वर्ल्ड गव्हर्नमेंट समिट हे पार पडलं. ज्या समिटमध्ये जी थीम होती त्याचं नाव होतं शेपिंग फ्युचर गव्हर्नमेंट. आता ही तुम्हाला थीम जी आहे ती इंग्लिशमध्येच लक्षात ठेवायची आहे. तर ही कुठे पार पडलं? तर हे पार पडलं दुबईला. ठीक आहे, युनायटेड अरब एमिरेट्स. पुढे, तर आत्ताच एक क्लायमेट रिस्क इंडेक्स आलेला आहे, म्हणजे जे देश 1993 ते 2023 या 3 दशकामध्ये हवामानाच्या घटनांमुळे सर्वाधिक प्रभावित झालेले आहेत. तर ह्या टॉप 10 देशामध्ये भारत सुद्धा येतो. तर भारताची रँक कितीवी आहे? तर भारताची रँक आहे 6वी. तर भारताने जवळपास 400 असे मेजर हे हवामान घटना ह्या भारतामध्ये झालेल्या आहेत ह्या 3 दशकांमध्ये. तर जगातले 10% जे लोक मरतात ते ह्या घटनांमुळे मरत असतात. आणि जगाचे 4.3% जे डॅमेज होते कशामध्ये? तर पैशांमध्ये. ते कशामुळे होते? तर ह्या हवामान घटनांमुळे. पण इथे तुम्ही बघाल तर भारताच्या आधी अजून 5 देश आहेत, त्यांच्यामध्ये डोमिनिका, चायना, होंडारुस, म्यानमार आणि इटली हे देश समाविष्ट आहेत. तर तुम्ही विश्वास नाही करू शकणार, जवळपास 80,000 एवढे व्यक्ती हे ह्या 3 दशकामध्ये भारतामध्ये मेलेले आहेत हवामान घटनांमुळे. म्हणजे ही जवळपास लोकसंख्या किती होते माहिती आहे का? 10% जेवढं ग्लोबल फॅटॅलिटीज आहेत ती ह्या हवामान घटकांमुळे, म्हणजे काय तर पूर, सुनामी ह्या घटकांमुळे वारलेले आहेत. क्लिअर आहे? पुढे, आता चीनचं एक हार्बिन म्हणून शहर आहे जे की हेलिजंग प्रांतामध्ये येते. इथे 9वे एशियन विंटर गेम्स पार पडले. तर त्याने इथे विचारलंय की अव्वल स्थान ह्यामध्ये कोणी पटकावलेलं आहे? तर कोणी पटकावलेलं आहे? तर हे चीननेच पटकावलेलं आहे. पण भारताने इथे पार्टिसिपेट केलं होतं का? तर भारताने पार्टिसिपेट केलं होतं, पण एकही मेडल नाही आलं. तर ह्या खेळाचे जे मॅस्कॉट होते त्यांचं नाव होतं बिनबिन अँड निनी. तर बघा, ही आहे ती रँकिंग. क्लिअर आहे? पुढे, आता जे आपले मागील उपराष्ट्रपती होते ज्यांचं नाव होतं जगदीप धनखड, तर ह्यांनी IAM नावाचं एक पुस्तक लॉन्च केलं होतं. ठीक आहे, तर हे पुस्तक कोणाचं आहे? तर हे पुस्तक हिंदुजा ग्रुपचे को चेअरमॅन, त्यांचं नाव आहे गोपीचंद हिंदुजा, यांचं आहे. क्लिअर आहे? तर अशा पुस्तकांची नावं तुम्हाला लक्षात ठेवायची असतात, कारण हेच प्रश्न खूप जास्त इम्पॉर्टंट होतात. ठीक आहे, कोणी बिझनेसमॅनचं पुस्तक असू द्या किंवा कोणत्या पॉलिटिशियनचं पुस्तक असू द्या. आता पुढे जाण्याआधी एक लहानशी रिक्वेस्ट आहे, तुम्हाला जर हा व्हिडिओ आतापर्यंत आवडला असेल तर प्लीज लाईक करा, कारण तुमचं एक लाईक हे माझ्यासाठी एक पोचपावती असते की तुम्हाला व्हिडिओ हा आवडलेला आहे. म्हणजे मी अधिकाधिक ह्या प्रकारचे व्हिडिओ हे आणेल. ठीक आहे, पुढे, आता थायलंडमध्ये झालेल्या 2025च्या पॅरा आर्चरी आशिया कपमध्ये भारताने जवळपास 12 पदकं जिंकलेली आहेत आणि 12 पदकं जिंकून अव्वल स्थान पटकावलेलं आहे. तर भारताने ह्याच्यामध्ये सुवर्ण पदकं किती जिंकलेली आहे असं त्यांनी विचारलेलं आहे. तर भारताने इथे 6 सुवर्ण पदकं जिंकलेली आहेत आणि ती 6 सुवर्ण पदकं ह्या व्यक्तीने जिंकलेली आहेत. ह्यांचं नाव तुम्ही वाचून घ्या, पण ह्यामध्ये तुम्ही 2च महत्त्वाचे नाव लक्षात ठेवा, हरविंदर सिंग, श्याम सुंदर स्वामी, आणि तिसरं सुद्धा एक लक्षात ठेवा, तिचं नाव आहे सरिता. क्लिअर आहे? तर ही नावं तुम्हाला ह्यासाठी लक्षात ठेवायला सांगतो, प्रश्न असा विचारला जाऊ शकतो की सरिता ही कुठल्या खेळाशी रिलेटेड आहे किंवा श्याम सुंदर स्वामी हे कुठल्या खेळाशी रिलेटेड आहेत. तुम्हाला सांगता आलं पाहिजे की ते पॅरा आर्चरीशी रिलेटेड आहेत. तर ही आहे त्याची पदक तालिका. पुढे, आता FBI सगळ्यांनाच माहिती असेल, तर FBIचे नवीन संचालक जे आहेत किंवा डायरेक्टर जे आहेत ते कोण बनलेले आहेत? तर ते एक भारतीय वंशाचे अमेरिकन व्यक्ती आहेत, त्यांचं नाव आहे काश पटेल. तर जेव्हा डोनाल्ड ट्रम्प हे राष्ट्राध्यक्ष झाले तेव्हा त्यांनी काश पटेल यांना ह्या पदासाठी सिलेक्ट केलेलं आहे. आता राजीव रघुवंशी हे ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया आहेत, ज्यांचा कार्यकाळ आता समाप्त होणार होता, पण त्यांचा कार्यकाळ हा वाढवण्यात आलेला आहे. कोणातर्फे? तर अपॉइंटमेंट कमिटी ऑफ कॅबिनेट तर्फे. हा किती वर्षासाठी वाढवण्यात आलेला आहे? तर हा 1 वर्षासाठी वाढवण्यात आलेला आहे. क्लिअर आहे? पुढे, आता एक ब्रिटनचाच
नाईट कमांडर ऑफ द मोस्ट एक्सलेंट ऑर्डर ऑफ ब्रिटिश एम्पायर KBE. मग अशी आपण कुठला बघितला होता? OBE. तर हा अवॉर्ड ब्रिटिश उच्चायुक्त जे आपल्या नवी दिल्लीला आहे त्यांनी एका भारतीय बिझनेसमॅनला दिलेलं आहे. त्यांचं नाव काय आहे? तर त्यांचं नाव आहे सुनील भारती मित्तल, जे के एअरटेलचे फाउंडर आहेत. ठीक आहे, एअरटेल कंपनीचे फाउंडर आहे सुनील भारती मित्तल. तर ह्यांना हा दिलेला आहे. तर दोन्ही नावामध्ये तुम्हाला कन्फ्यूज व्हायचं नाही आहे. तुम्हाला ह्या अवॉर्डच्या दोन्हींचं नाव लक्षात ठेवायचं आहे. पुढे आता 2025 सालासाठी स्पोर्ट्स स्टार एसेस अवॉर्ड्स, ह्या अवॉर्ड्समध्ये स्पोर्ट्स स्टार ऑफ द इयर कोणाला भेटलेला आहे? तर तो भेटलेला आहे भारताच्या ऑलिम्पिक पदक विजेती मनू भाकर यांना. आणि तुम्हाला सर्वांना माहिती असेल की मनू भाकर यांनी जी 2024 मध्ये पॅरिस ऑलिम्पिक झालं त्यामध्ये 2 ही ब्रॉन्झ मेडल जिंकली होती. आणि ती 2 मेडल एका ऑलिम्पिकमध्ये जिंकणारी भारतातली पहिलीच महिला बनलेली आहे. तर हे सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. पुढे नॉन ऑलिम्पिक स्पोर्ट्ससाठी कोणाला भेटलेला आहे? तर तो भेटलेला आहे दिव्या देशमुखला. आणि दिव्या देशमुखने आत्ताच वर्ल्ड चॅम्पियनशिप चेस ही जिंकलेली आहे. वुमेन्स मध्ये वर्ल्ड चॅम्पियन आहे दिव्या देशमुख. ठीक आहे, ही रिसेंट न्यूज आहे. त्यानंतर पॅरा स्पोर्ट्समध्ये कोणाला भेटलेला आहे स्पोर्ट्स वुमन ऑफ द इयर? तर ती भेटलेली आहे अवनी लखेरिया. अवनी लखेरिया कोण आहे? तर ही एक शूटर आहे. त्यानंतर बाकीचे जे अवॉर्ड्स आहेत ते तुम्ही इथे वाचून घ्या, ज्यामध्ये इतकं काही महत्वाचं नाहीये, पण हे 2 तुम्ही नावं लक्षात ठेवा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं प्रधान सचिव कोण बनलेलं आहे? तर त्यांचं नाव आहे शक्तिकांत दास. आणि शक्तिकांत दास कोण होते? तर RBIचे पूर्वीचे गव्हर्नर होते. आताचे RBIचे गव्हर्नर कोण आहेत? तर त्यांचं नाव आहे संजय मल्होत्रा. पुढे आता भारताने एक अँटी टँक 484 नावाचं टँकना नष्ट करण्यासाठीचं एक उपकरण किंवा एक जे आपलं डिफेन्स इक्विपमेंट आहे ते परचेस केलेलं आहे. ते कोणातर्फे परचेस केलेलं आहे? ते कुठल्या कंपनीतर्फे परचेस केलेलं आहे? तर त्या कंपनीचं नाव आहे साब. आणि साब कुठली कंपनी आहे? तर ही स्वीडन देशाची कंपनी आहे. ठीक आहे, पुढे आता हा खूप इम्पॉर्टंट प्रश्न आहे, सगळ्यांनी लक्षात ठेवायचं आहे. ऑपरेशन डेव्हिल हंट नावाचं ऑपरेशन जे आहे ते कुठल्या देशाने आत्ताच पार पाडलेलं आहे? तर त्या देशाचं नाव आहे बांगलादेश. तर आता हे ऑपरेशन डेव्हिल हंट कोणाच्या विरोधात होतं? तर बांगलादेशमध्ये एक शहर आहे त्याचं नाव आहे गाझीपूर. तिथे काही अज्ञात लोकांनी बांगलादेशचे जे स्टुडंट प्रोटेस्टर होते, कुठले कधीचे? तर तुम्हाला माहिती आहे बांगलादेशमध्ये सत्तापालट झालेला आहे. ज्या पूर्वीच्या पंतप्रधान होत्या त्यांचं नाव होतं शेख हसीना. त्यांना ओव्हरथ्रो करण्यात आलं कोणातर्फे? तर स्टुडंट प्रोटेस्टर तर्फे. ठीक आहे, म्हणजे तिकडच्या स्टुडंट्सने त्यांच्या विरोधात आंदोलन केलं आणि त्यांना मग त्यांचा देश सोडून पळावं लागलं. ठीक आहे, तर हे जे स्टुडंट प्रोटेस्टर होते ह्यांच्यावर हमला करण्यात आला आहे. तो कोणातर्फे करण्यात आला? तर ह्यांच्याच पार्टीच्या आवामी लीग, ह्यांच्या पार्टीचं नाव होतं आवामी लीग. तर ह्या आवामी लीगच्या कार्यकर्त्यांतर्फे ह्यांच्यावर अटॅक करण्यात आला. तर ह्यांना शोधण्यासाठी बांगलादेश सरकार, आताचं जे बांगलादेश सरकार आहे जे की एक इंटरिम गव्हर्नमेंट आहे, कुठलंही निवडून आलेलं गव्हर्नमेंट नाहीये, तर ह्यांनी एक ऑपरेशन राबवलं त्याचं नाव होतं ऑपरेशन डेव्हिल हंट. आता मी तुम्हाला काही मिलिटरी ऑपरेशन सांगितली होती मागच्या वेळेला, मागच्या लेक्चरमध्ये ज्याने बघितलं असेल त्यांना माहिती आहे. पण मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो. तर तुम्हाला माहिती आहे इराण आणि इस्रायलचं आत्ताच युद्ध थांबलेलं आहे. तर ह्या युद्धामध्ये जे इस्रायलने इराणवर ऑपरेशन केलं त्या ऑपरेशनचं त्यांनी नाव काय दिलं होतं? तर त्याचं नाव होतं ऑपरेशन रायझिंग लायन. आणि इराणने इस्रायलवर जे केलं होतं त्याचं नाव काय होतं? तर ऑपरेशन ट्रू प्रॉमिस 3. काय नाव होतं? ऑपरेशन ट्रू प्रॉमिस 3. त्यानंतर अमेरिकेने तुम्हाला माहिती असेल इराणची जी न्यूक्लिअर फॅसिलिटी आहे त्याच्यावर बॉम्बिंग केली. तर त्या ऑपरेशनचं नाव काय होतं? तर त्या ऑपरेशनचं नाव होतं ऑपरेशन मिडनाईट हॅमर. पुढे इस्रायल आणि गाझाचं जे युद्ध चालू आहे त्याच्यामध्ये इस्रायलने एक ऑपरेशन केलं होतं त्याचं नाव काय होतं? तर त्याचं नाव होतं ऑपरेशन गिडियन चॅरिएट. काय नाव होतं? ऑपरेशन गिडियन चॅरिएट. क्लिअर आहे? तर ही एवढी नावं तुम्ही लक्षात ठेवा किंवा एवढी ऑपरेशन लक्षात ठेवा. पुढे आता हा प्रश्न मी तुम्हाला मागे सुद्धा एकदा सांगितला होता. ऑलिम्पिक ई स्पोर्ट्स गेम किंवा ह्याचं जे ऑलिम्पिक होणार आहे ई स्पोर्ट्स गेमचं म्हणजे काय? त्याचे ऑनलाईन गेम्स तुम्ही खेळता त्यांचं ऑलिम्पिक होणार आहे. ते कुठल्या देशात होणार आहे? तर ते होणार आहे रियाद सौदी अरेबियामध्ये. कधी? तर 2027 मध्ये. पुढे आता शिया इस्माईल मुस्लिमांचे 49वे वंशपरंपरागत इमाम किंवा एक परोपकारी म्हणजे काय फिलॅन्थ्रॉपिस्ट ज्यांनी खूप साऱ्या देशांना मदत केलेली आहे डोनेशन्स देऊन, तर ह्यांचं आत्ताच निधन झालेलं आहे. तर ह्यांचं नाव तुम्हाला कदाचित ऐकून लक्षात असेल, ज्यांचं नाव आहे प्रिन्स करीम अल हुसेनी आगा खान. आता तुम्ही आगा खान नावाचं एक पॅलेस तुम्हाला आपल्या नवी दिल्लीमध्ये तुम्हाला ऐकून माहिती असेल. तर हे आगा खान जे आहेत ह्यांनी खूप सारं डोनेशन किंवा खूप सारी मदत केलेली आहे जगातील प्रत्येक देशांना. आणि ह्यांना भारताने पद्मविभूषण सुद्धा अवॉर्ड दिलेला आहे. पद्म अवॉर्डी आहेत म्हणजे होते. तर हे लक्षात ठेवायचं आहे. क्लिअर आहे? पुढे आता युकेच्या एक कंपनी आहे थेल्स, जिने भारतातल्या एका कंपनीसोबत एक करार केलेला आहे. तर हे दोन्ही मिळून लेझर बीम रायडिंग मॅन पोर्टेबल एअर डिफेन्स सिस्टीम
ही डिफेन्स इक्विपमेंट हे मॅन्युफॅक्चर करणार आहेत. तर त्या कंपनीचं नाव काय आहे? तर त्या कंपनीचं नाव आहे भारत डायनामिक्स लिमिटेड. क्लिअर आहे? पुढे आता भारत सरकारच्या एका मंत्रालयाने सेवाभोज योजना ही चालू केली आहे. तर ही सेवाभोज योजना काय आहे? तर ज्या संस्था फ्री मील किंवा भंडारा किंवा लंगर अशा ज्या गोष्टी चालवतात त्यासाठी जे सामग्री लागते, म्हणजे जेवण वगैरे बनवण्यासाठी जी सामग्री लागते त्या सामग्रीवर जीएसटी हा द्यावा लागतो. तर तो जीएसटी जो आहे तो ह्या संस्थांना आता माफ करण्यात आलेला आहे. म्हणजे कुठलाही जीएसटी द्यावा नाही लागणार जे रॉ मटेरियल आहे त्याच्यावर. तर ही योजना कुठल्या मंत्रालयाने चालू केली आहे? तर त्यांचं नाव आहे संस्कृती मंत्रालय. पुढे आता मंथन 2025 नावाचा एक डिफेन्सचा कार्यक्रम होतो. तर हा ॲन्युअल डिफेन्स इनोव्हेशन इव्हेंट कुठे झाला आहे? तर तो झाला आहे येलहंका बँगलोरला. येलहंका तुम्हाला माहिती असेल तिकडे दरवर्षी एअर शो होत असतो. कोणाचा? तर डिफेन्सचा. ठीक आहे. तर आता पुढचे 2 सेक्शन बघण्याआधी जर तुम्हाला माझं 1 वर्षाच्या करंट अफेअर्सच्या नोट्स हव्या असतील ज्या की इंग्लिश आणि मराठी लँग्वेजमध्ये असतील तर त्या तुम्हाला 151 रुपीजमध्ये भेटतील. त्यासोबतच 100+ वेगवेगळ्या TCS एक्झामचे ओल्ड क्वेश्चन पेपर जे आहेत ते मी तुम्हाला ह्यासोबतच फ्री देईल, जे की तुमच्या रिझनिंग, मराठी आणि इंग्लिश सेक्शनसाठी उपयोगाचे आहेत. प्लस काही टेक्निकल सेक्शनसाठी माझ्याकडे क्वेश्चन पेपर आहे. तर मोस्टली माझ्याकडे कुठला आहे टेक्निकलसाठी? तर तुमच्या ह्यामधला क्लर्कच्या पोस्टसाठी आहेत, जे की नवी मुंबई महानगरपालिका, कल्याण डोंबिवली महानगरपालिका आणि मागच्या NMC एक्झामचे काही क्वेश्चन पेपर, काही पदांचे क्वेश्चन पेपर, ज्यामध्ये मागच्या वेळेला क्लर्क हे पद नव्हतं पण दुसरी काही पदं होती, नर्स, जेई सिव्हिल. तर ह्या पदांचे क्वेश्चन पेपर जे तुमच्या एक्झामसाठी महत्वाचे आहेत तर हे सुद्धा मी तुम्हाला ह्यासोबतच फ्री देईल. क्लिअर आहे? बाकी जो टेक्निकल सेक्शन जो तुमचा आहे बाकी पदांचा तो तुम्हाला त्यांनी ऑलरेडी सिलेबस दिलेला आहे, त्याचा रेफर करून तुम्ही तो सिलेबस करायचा आहे. कारण सिस्टीम अनालिस्ट किंवा ITची जी पदं आहेत त्यांच्यासाठी माझ्याकडे कुठलेही क्वेश्चन पेपर्स नाही आहेत. टेक्निकलसाठी, नॉन टेकसाठी हे अवेलेबल आहेत, ते तुम्हाला मी त्याच्यासोबतच फ्री देणार आहे. त्यानंतर मराठी व्याकरणसाठी माझी 99 रुपीजची एक नोट्स आहे, ती सुद्धा तुम्ही घेऊ शकता, ज्यामध्ये मी सर्वच्या सर्व टॉपिक हे कव्हर केलेले आहेत. बाकी जीकेचे काही टॉपिक्स आहेत त्याच्या माझ्याकडे नोट्स आहेत, पण त्या नोट्स तुम्ही मला आधी विचारा की कुठल्या कुठल्या नोट्स अवेलेबल आहेत. कारण हा व्हिडिओ मी थोडासा घाईमध्ये बनवत आहे. तर तुम्ही ह्या नंबरवर मेसेज करून विचारा मला की कुठल्या कुठल्या नोट्स ह्या अवेलेबल आहेत. तर आता मागे दाखवलेल्या नोट्स तुम्हाला कशा ऑर्डर करायचे आहेत? तर हा QR कोड स्कॅन करून तुम्ही मला पेमेंट करा आणि त्या पेमेंटचा ट्रान्झॅक्शनचा स्क्रीनशॉट तुम्हाला मला ह्या नंबरवर पाठवायचा आहे. मग मी तुम्हाला PDF च्या रूपामध्ये त्या नोट्स ह्या प्रोव्हाइड करेल लगेच. आता नेव्हल डॉक विशाखापट्टणम इथे भारताने तिसरा 25T बोलार्ड पुलटग BP टग हिचं अनावरण केलं आहे. तर ह्या जहाजाचं नाव काय आहे? ह्या जहाजाचं नाव आहे ओजस. तर BP टग म्हणजे काय? बोलार्ड पुलटग म्हणजे काय? तर तुम्हाला माहिती असेल 1-2 वर्षापूर्वी जे सुएझ कॅनल आहे, सुएझ कॅनल कुठे आहे? तर इजिप्त ह्या देशामध्ये आहे. ठीक आहे. तर सुएझ कॅनलमध्ये काय झालेलं? तर जगातलं सगळ्यात मोठं मालवाहतूक जहाज जे की कुठल्या देशात होतं? चायनाचं. आणि कंपनी कुठली होती? ते एव्हरग्रीन. हे अडकलं होतं किंवा फसलं होतं. तर त्याला जे पूल करण्याचं जे काम केलं होतं तर ह्या लहान लहान बोटींनी केलं होतं. ठीक आहे. तर हे काय काम करतात? बोटी ह्या जे जहाज रेतूमध्ये फसतात त्यांना हे पूल करण्याचं काम करतात. तर अशी पूल जी जहाज आहेत, टग आहेत, ती भारत 5 बनवत आहे. तर त्यामध्ये बाकीची जी 4 आहेत त्यांचं नाव आहे महाबली, भीष्म, बाहुबली आणि युवान. तर ही 4 आहेत आणि त्यापैकी एक आहे, सॉरी 5वं आहे ओजस. ही 5 नावं तुम्ही व्यवस्थित लक्षात ठेवा. पुढे आता चीन एक चंद्रावर एक मिशन करणार आहे, त्याचं नाव आहे चांग-ए-8. तर ह्या मिशनमध्ये कुठला देश आहे जो पहिला त्यांचा चंद्र रोवर किंवा मून रोवर हा पाठवणार आहे? तर कुठला देश पाठवणार आहे? तर तो पाठवणार आहे पाकिस्तान. आणि पाकिस्तानची जी स्पेस एजन्सी आहे तिचं नाव काय आहे? तर पाकिस्तानच्या स्पेस एजन्सीचं नाव आहे सुपार्को. जसं भारताची इस्रो असते तशी पाकिस्तानची आहे सुपार्को. आणि सुपार्कोच चायनाच्या ह्या मिशन सोबत त्यांचा पहिला चंद्र रोवर पाठवणार आहे. नाव लक्षात ठेवायचं आहे. पुढे आता तुम्हाला माहिती असेल एक लंपी डिसीज आला होता आणि ज्यामुळे जी आपली दुग्धजन्य जनावरं आहेत जसे काय गायी आणि म्हशी ह्या खूप जास्त मेल्या होत्या. तर ह्या लंपी डिसीजवर आताच एक वॅक्सिन आलेला आहे ज्याचं नाव आहे बायोलंप वॅक्सिन. आणि ह्या वॅक्सिनला आत्ताच मान्यता सुद्धा CDSO तर्फे भेटलेली आहे. तर ही वॅक्सिन कोणी बनवलेलं आहे? तर हे वॅक्सिन बनवलेलं आहे बायोवेट. आणि बायोवेट कोणाची कंपनी आहे? तर बायोवेट भारत बायोटेकची कंपनी आहे. ठीक आहे. बायोवेटची पॅरेंट कंपनी भारत बायोटेक आहे. आणि भारत बायोटेक तुम्हाला माहिती असेल, नाव ऐकलं असेल, तर भारत बायोटेकने एक दुसरं वॅक्सिन सुद्धा केलं होतं जे की कोविडमध्ये खूप सारं आपल्याला माहिती असेल, कोवॅक्सिन. काय नाव होतं त्याचं? कोवॅक्सिन. पुढे महिला टेनिस असोसिएशनची
जी मुंबई ओपन 2025 ही स्पर्धा पार पडली. तर ह्याचं सिंगलमध्ये टायटल कोणी जिंकलेलं आहे, तर त्यांचं नाव आहे जिल बेलन टेचिमेन. आणि ही कुठल्या देशाची प्लेयर आहे, तर ही आहे स्वित्झर्लंडची. क्लिअर आहे. आणि डबलचं जे टायटल आहे ते कोणी जिंकलं, तर एलिना इवानोवा पेरेडिन्का किंवा प्रिडाकिना आणि अमिना व्लाडिकोवना अंशाबा. आता हे नाव थोडं डिफिकल्ट आहे. तर ही रशियाचे प्लेयर्स आहेत, ह्यांनी जिंकलेले आहे. क्लिअर आहे. आणि त्यांनी हरवलं आपल्या इंडियाच्या एका पेअरला. संयुक्त राष्ट्राचा जागतिक डाळी दिन किंवा वर्ल्ड पल्सेस डे हा कधी सेलिब्रेट करण्यात आला, तर हा सेलिब्रेट करण्यात आला 10 फेब्रुवारी रोजी. हा खूप इम्पॉर्टंट आहे, लक्षात ठेवायचा आहे. आणि ह्याची थीम काय होती, द पल्सेस ब्रिंगिंग डायव्हर्सिटी टू द ॲग्री फूड सिस्टीम. आणि स्लोगन काय होतं WPDचं, लव पल्सेस फॉर हेल्थी डायट अँड प्लॅनेट. आता तुम्हाला माहिती आहे AI ॲक्शन समिट झाली, मी मागच्या लेक्चरमध्ये सांगितलं होतं. तर ही कुठे झाली, तर ही झाली पॅरिसमध्ये. आणि ह्यासाठी कोचेअर कुठले देश होते, तर ह्यासाठी कोचेअर होते फ्रान्स आणि कोण, तर इंडिया. आणि ह्याच्यामध्ये जवळपास 100 देश हे पार्टिसिपेट झाले होते. तर ह्या ॲक्शन समिट नंतर आपल्या PMने, जे आपले ह्याचे PMs आहेत, फ्रान्सचे PM आहेत, त्याचं नाव आहे इमॅन्युएल मॅक्रॉन. तर ह्यांची भेट घेतली आणि त्यांना एक डोकरा कलाकृती भेट दिली. तर ही डोकला कलाकृती जी आहे ती कुठल्या राज्याची आहे, तर ती आहे छत्तीसगडची. बघा, ही अशा प्रकारची डोकला कलाकृती त्यांनी भेट दिलेली आहे. पुढे 24वा दिव्य कला मेला कुठल्या राज्यामध्ये सेलिब्रेट करण्यात आला, तर हा सेलिब्रेट करण्यात आला जम्मू काश्मीरमध्ये. आता हा कला मेला काय आहे, तर जे दिव्यांग व्यक्ती आहेत, त्यामध्ये जे कलाकार लोक आहेत, त्यांची जी उत्पादनं आहेत, त्यांनी जी बनवलेली काही काही उत्पादनं आहेत, ती इथे ठेवण्यात आली आणि त्यांना एक मंच देण्यात आला की तुम्ही तुमची उत्पादन इथे सेल करू शकता. ठीक आहे. तर हा आहे दिव्य कला मेला. पुढे आता हॅमर नावाचं एक स्मार्ट प्रिसिजन गायडेड एअर टू ग्राउंड वेपन आहे. तर हे वेपन साफरान इलेक्ट्रॉनिक्स आणि डिफेन्स ऑफ फ्रान्स ह्यासोबत मिळून कुठली कंपनी, भारतीय कंपनी बनवत आहे, तर तिचं नाव आहे भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड. क्लिअर आहे. पुढे आता राष्ट्रीय महिला दिन कधी साजरा करण्यात आला, तर राष्ट्रीय महिला दिन जो असतो तो कधी असतो, तर 13 फेब्रुवारी रोजी असतो. आता सगळ्यांना 8 मार्च लक्षात राहतो, जो की असतो इंटरनॅशनल वुमेन्स डे. ठीक आहे, जागतिक महिला दिन. पण राष्ट्रीय महिला दिन कोणालाच माहीत नसतो, 13 फेब्रुवारी रोजी असतो. कारण भारताच्या आपल्या एक फ्रीडम फायटर होत्या, त्यांचं नाव होतं सरोजिनी नायडू. त्यांना भारत कोकिळा सुद्धा म्हणायचे. तर ह्यांचा हा जन्मदिवस आहे. ठीक आहे, 13 फेब्रुवारी. तर हे लक्षात ठेवायचं आहे. पुढे द न्यू आयकॉन सावरकर अँड द फॅक्ट्स हे पुस्तक कोणी रिलीज केलेलं आहे, तर ह्या पुस्तकांचे लेखक आहेत अरुण शौरी. आणि अरुण शौरी कोण आहेत, तर हे अटल बिहारी वाजपेयी यांच्या कॅबिनेटमध्ये एक मिनिस्टर होते, जे की एक इकॉनॉमिस्ट सुद्धा आहेत. त्यांचं नाव आहे अरुण शौरी. तर हे नाव तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे आणि हे पुस्तक सुद्धा लक्षात ठेवायचं आहे. पुढे तर गव्हर्नमेंटने आत्ताच एक नवीन बिल पास केलेलं आहे, त्याचं नाव आहे न्यू इन्कम टॅक्स बिल 2025, जे की इन्कम टॅक्स ऍक्ट 1961 ला रिप्लेस करणार आहे. तर ह्याच्यामध्ये एक वर्ड होता असेसमेंट इयर, म्हणजे मागचं जे वर्ष असे प्रिव्हियस इयर त्याला म्हणायचं असेसमेंट इयर. तर हा वर्ड रिप्लेस करून त्यांनी एक नवीन वर्ड टाकलेला आहे, त्याचं नाव आहे टॅक्स इयर. ठीक आहे, हे लक्षात ठेवायचं आहे. नवीन शब्द काय आहे, टॅक्स इयर. नेक्स्ट आता भारतातल्या ज्या ग्रामपंचायती आहेत त्यांच्या रिलेटेड एक इंडेक्स आलेला आहे, त्याचं नाव आहे स्टेटस ऑफ डिव्हॉल्युशन टू द पंचायत इन स्टेट अँड इंडिकेटिव्ह एव्हिडन्स बेस्ड रँकिंग. तर हा कोणी दिलेला आहे, तर इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन, ज्याचं हेडक्वार्टर न्यू दिल्लीला आहे. त्यामध्ये टॉप कोणी केलेला आहे, तर हा जो इंडेक्स आहे तो आधी कधी देण्यात आला होता, तर 2015-16 साली देण्यात आला होता. आणि त्याच्यामध्ये टॉप कोण करायचं, तर केरला हेच राज्याने टॉप केलं होतं. ठीक आहे, केरलामध्ये ग्रामपंचायतीकडे जी पॉवर होती, म्हणजे लोकल जो गव्हर्नन्स होता तो खूप चांगला होता, त्यामुळे केरलाच टॉपला होतं. पण आता जो नवीन आलेला आहे इंडेक्स, त्याच्यामध्ये कोणी टॉप केलेला आहे, तर त्याने टॉप केलेला आहे तामिळनाडू ह्या राज्याने टॉप केलेला आहे. केरला आता 2 नंबरला गेलेला आहे. तर हा इंडेक्स असतो काय, तर डिव्हॉल्युशन म्हणजे काय, तर डिव्हॉल्युशन म्हणजे विकेंद्रीकरण, म्हणजे पॉवरचं विकेंद्रीकरण. ठीक आहे, म्हणजे तामिळनाडूने काय केलेलं आहे, तर त्यांच्या ज्या वरच्या पॉवर्स आहेत, जिल्हा परिषदेकडे असलेल्या पॉवर्स त्या ग्रामपंचायतीकडे दिलेल्या आहेत. जास्तीत जास्त पॉवरचं ट्रान्सफर हे खालच्या लेवलला केलेलं आहे. त्यामुळे काय होते, तर गव्हर्नन्स चांगला होतो. ठीक आहे, तर हे नाव लक्षात ठेवा. ही बघा, ही होती 2015-16ची रँकिंग आणि ही आहे आताची रँकिंग. पण त्यामध्ये तुम्हाला एक दुसरं दिसत असेल, आपलं राज्य दुसऱ्यावरनं 4थ्या क्रमांकावर गेलेलं आहे. ठीक आहे, आपल्याकडे गव्हर्नन्स हा बघा पुअर झालेला आहे. पुढे आय एम अ सोल्जर वाईफ द लाईफ अँड लव्ह ऑफ टोनी लीडर हे पुस्तक कोणी लिहिलं आहे, तर हे पुस्तक लिहिलं आहे
गीतिका लीडर ह्यांनी. गीतिका लीडर कोण आहेत? तर आपले एक सोल्जर होते, त्यांचं नाव होतं टोनी लीडर, ज्यांचा एक हेलिकॉप्टर दुर्घटनेमध्ये दुर्दैवी मृत्यू झाला. तर त्यांच्यावर हे पुस्तक त्यांच्या वाईफने लिहिलेलं आहे. त्यांचं नाव आहे गीतिका लीडर. ठीक आहे. हे कोण होते तुम्हाला माहिती आहे? आपले टोनी लीडर. तर तुम्हाला जनरल बिपिन रावत माहिती असेल, त्यांचा हेलिकॉप्टर दुर्घटनेमध्ये आपले दुर्दैवी मृत्यू झाला होता. तर त्याच हेलिकॉप्टर दुर्घटनेमध्ये ह्यांचा सुद्धा मृत्यू झाला होता. पुढे इलेक्ट्रॉनिक वॉरफेअर लेझर वॉर्निंग सिस्टीम 310 LWS 310. तर हे बनवण्यामध्ये कुठल्या दोन कंपनीमध्ये करार झालेला आहे? तर एक आहे साब. साब तुम्हाला माहिती आहे स्वीडनची कंपनी आहे. आणि दुसरी कुठली आहे? तर दुसरी कंपनी आहे आपली हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड. तर मागे जी मी तुम्हाला वेपन सांगितली ती सुद्धा तुम्हाला व्यवस्थित लक्षात ठेवायची आहे, कंपनी सुद्धा व्यवस्थित लक्षात ठेवायची आहे. प्रश्न विचारलेले होते ना आपले नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये, अशा प्रकारचे प्रश्न आलेले होते. पुढे आता तुम्हाला माहिती असेल आपले पंतप्रधान अमेरिका दौऱ्यावर गेले होते. तर अमेरिका दौऱ्यावर असताना मोदींनी इलॉन मस्क माहिती तुम्हाला, इलॉन मस्क ट्विटरचे जे हेड आहेत किंवा स्पेसएक्सचे जे हेड आहेत, त्यांच्या मुलांना 3 पुस्तकं ही गिफ्ट दिली होती. त्यामधलं एक पुस्तक होतं द क्रेसेंट मून. हे कोणाचं पुस्तक आहे? तर हे आहे पुस्तक रवींद्रनाथ टागोर यांचं. त्याचप्रमाणे अजून 2 पुस्तकं देण्यात आली होती. एक होतं पंचतंत्र, जे कोणाचं आहे? तर विष्णू शर्मा यांचं पंचतंत्र. आणि दुसरं होतं द ग्रेट आर के नारायण कलेक्शन. ठीक आहे, आर के नारायणच. पुढे आता पाकिस्तान आणि दुबईमध्ये ICC चॅम्पियन्स ट्रॉफी झाली, ज्यामध्ये 4 अँबॅसेडर होते, 4 इव्हेंट अँबॅसेडर होते. त्याच्यामध्ये एक भारतीय अँबॅसेडर होते, त्याचं नाव काय आहे? त्यांचं नाव आहे शिखर धवन. आणि दुसरे 3 कोण होते? तर पाकिस्तानचा माजी कप्तान सरफराज अहमद, त्याच्यानंतर ऑलराऊंडर कोणाचा? ऑस्ट्रेलियाचा शेन वॉटसन, त्यानंतर टीम साऊथी न्यूझीलंडचा बॉलर, फास्ट बॉलर, आणि चौथा आपला शिखर धवन. क्लिअर आहे? पुढे आता चीन 2030 पर्यंत चंद्रावर एक मोहीम करणार आहे आणि त्या मोहिमेमध्ये तो ॲस्ट्रॉनॉट्स पाठवणार आहे. तर ह्या मोहिमेसाठी त्यांनी स्पेस सूट डिझाईन केलं आहे. तर ह्या स्पेस सूटचं नाव काय आहे? तर ह्या स्पेस सूटचं नाव आहे वँग्यू. पुढे उत्तर प्रदेशातील वाराणसी येथे काशी तामिळ संगमच्या 3ऱ्या आवृत्तीचं उद्घाटन झालं. तर हा काशी तामिळ संगमम हा जो इव्हेंट आहे, कोण कोण अरेंज करते किंवा कोण कोण इव्हेंट हा आयोजित करते? तर उत्तर प्रदेश गव्हर्नमेंट करते आणि मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशन करते. लक्षात ठेवा. पुढे आता कुठल्या कंपनीचा एक महत्वाकांक्षी प्रोजेक्ट आहे, त्याचं नाव आहे प्रोजेक्ट वॉटर वर्थ, ज्यामध्ये काय होणार आहे? तर अमेरिका टू इंडिया 50,000 किलोमीटर लांबीची एक समुद्राखाली केबल ते लोक टाकत आहेत. तर ही कुठली कंपनी करत आहे? तर कंपनीचं नाव आहे मेटा. ठीक आहे, ही फेसबुकचीच नाव आहे मेटा. क्लिअर आहे? आणि ह्यामध्ये जवळपास ही डिजिटल कनेक्टिव्हिटी जे देणार आहेत ते जवळपास 5 कॉन्टिनेंटच्या देशांना देणार आहेत. क्लिअर आहे? पुढे तर ह्या प्रोजेक्टचं तुम्हाला फक्त नाव लक्षात ठेवायचं आहे आणि कुठली कंपनी करत आहे ते लक्षात ठेवायचं आहे. पुढे इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट ऑफ इंडिया ह्याच्या 73व्या अध्यक्षपदी कोणाची निवड झाली आहे? त्यांचं नाव आहे चरणजोत सिंग नंदा. तर हे नाव सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. पुढे आता आपण जो पहिला प्रश्न बघितला ज्याच्यामध्ये होता 38वे नॅशनल गेम्स जे कुठे पार पडले? तर उत्तराखंडमध्ये पार पडले. तर 39वे नॅशनल गेम्स कुठे पार पडणार आहेत? तर ते पार पडणार आहेत मेघालय या राज्यामध्ये. तर हे लक्षात असू द्या. पुढे तर आत्ताच प्रधानमंत्री फसल विमा योजनेला 9 वर्ष पूर्ण झाली. तर ह्या योजनेमध्ये जो इन्शुरन्स घेतला जातो त्यावर जो प्रीमियम भरायचा असतो शेतकऱ्यांना, तर जे खरीप पिकं असतात त्याच्यावर 2% भरायचा असतो. तर रब्बी पिकावर किती भरायचा असतो? तर तो भरायचा असतो 1.5%. तर हे लक्षात असू द्या. पुढे तर आता इथे तुम्हाला मराठीतनं नाही लक्षात ठेवायचं आहे. एक्सरसाइज धर्मा गार्डियन ही जी मिलिटरीची एक्सरसाइज आहे ती कुठल्या 2 देशामध्ये झाली? तर ती झाली जपानच्या आर्मीमध्ये आणि इंडियन आर्मीमध्ये. त्यानंतर जपानची कोस्ट गार्ड आणि इंडियन कोस्ट गार्डमध्ये एक दुसरी आपली ह्या वर्षी हे झाली एक्सरसाइज झाली. त्या एक्सरसाइजचं नाव आहे जामाता. ठीक आहे, खूप इम्पॉर्टंट एक्सरसाइज आहे जामाता. काय नाव आहे? जामाता. तर इथे मी काही 2025 मध्ये झालेले एक्सरसाइज मेन्शन केलेले आहेत, त्या तुम्हाला व्यवस्थित वाचायच्या आहेत. त्यानंतर 2024 मध्ये झालेले एक्सरसाइज मी इथे मेन्शन केलेले आहेत, तर त्या सुद्धा तुम्हाला वाचून घ्यायच्या आहेत. क्लिअर आहे? पुढे चौथी नो मनी फॉर टेरर ही परिषद कुठे आयोजित करण्यात आली होती? ती आयोजित करण्यात आली होती म्युनिच जर्मनीला. क्लिअर आहे? तर हे सुद्धा लक्षात ठेवा. पुढे आता हे महाशय जे आहेत हे आता सध्या खूप जास्त चर्चेमध्ये आहेत. ह्यांचं नाव काय आहे? तर सगळ्यांनाच माहिती असेल, ह्यांचं नाव आहे ज्ञानेश कुमार, जे काही चीफ इलेक्शन कमिशनर आहेत. पण ह्यांच्यासोबतच 2 इलेक्शन कमिशनर अजून असतात. त्यांचं नाव काय आहे? तर एकाचं नाव आहे सुखबीर सिंग सिंधू आणि दुसऱ्या जे इलेक्शन कमिशनर त्यांचं नाव आहे अनुप चंद्र पांडे. तर ही 2 नावं तुम्हाला व्यवस्थित लक्षात ठेवायचं आहे. क्वेश्चन विचारला तर ह्यांच्यावर सुद्धा विचारला जाऊ शकतो. पुढे 2023-24 हे आर्थिक वर्षातील भारतातील सर्वात श्रीमंत राजकीय पक्ष म्हणून कोण उदयास आला आहे?
तर सगळ्यांनाच तुम्हाला माहिती आहे की कोण सगळ्यात जास्त श्रीमंत पक्ष आहे आपल्या देशामध्ये. त्यांचं नाव आहे भारतीय जनता पार्टी. पुढे ब्राझीलमध्ये आत्ताच एक ब्रिक्स परिषद पार पाडली, ब्रिक्स लीडर समिट. तर ही कुठल्या कुठल्या ह्याच्यामध्ये पार पडली, तर ती पडली रिओ दी जेनेरो ह्या शहरामध्ये पार पडली. तर हे लक्षात ठेवा. आणि ही पहिली अशी ब्रिक्स समिट होती ज्यामध्ये इंडोनेशिया ऑफिशियल मेंबर म्हणून सहभागी झाला होता. इंडोनेशिया सुद्धा आता ब्रिक्सचा पार्ट आहे. तर ही इंडोनेशियासाठी पहिली बैठक होती. आता जी 18वी ब्रिक्स समिट होणार आहे ती कुठे होणार आहे, तर पुढच्या 2026 साली भारतामध्ये होणार आहे. क्लिअर आहे, हे सुद्धा लक्षात ठेवा. पुढे केंद्रीय रेशीम मंडळची आंतरराष्ट्रीय परिषद जिचं नाव आहे सिल्टेक 2025 ही कुठे पार पडली, तर ही पार पडली आहे भारत मंडपममध्ये. भारत मंडपम कुठे आहे, तर न्यू दिल्लीला आहे. तर हे तुम्हाला मी का सांगतोय, तर ह्या अशा परिषद ज्या असतात इंटरनॅशनल कॉन्फरन्स ह्या जिकडे आयोजित केल्या जातात ज्या ज्या शहरामध्ये, त्या शहरांचं नाव तुम्हाला विचारलं जाते एक्झामला. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. पुढे ग्रॉक 3 हा कोणाचा आर्टिफिशियल इंटेलिजन्स चॅटबोट आहे, तर ग्रॉक कोणाचं इंजिन आहे, तर ग्रॉक आहे XAIचं, किंवा एक्स म्हणजे काय, तर ट्विटर. पहिलं ट्विटर नाव होतं, आता एक्स आहे. हे लक्षात असू द्या. भारतातील प्राणी संग्रहातील पहिली बायोबँक कुठे सुरू करण्यात आली आहे, तर भारताची पहिली बायोबँक जी आहे ती कुठे चालू करण्यात आली आहे, तर पद्मजा नायडू हिमालय प्राणी संग्रहालय जे कुठे आहे, तर ते आहे दार्जिलिंगमध्ये. आणि दार्जिलिंग कुठे आहे, तर दार्जिलिंग कोलकातामध्ये आहे. क्लिअर आहे. पुढे भारताचं पहिलं ओपन एअर आर्ट वॉल म्युझियम हे कुठल्या ठिकाणी ह्याचं उद्घाटन झालं आहे, तर ह्याचं उद्घाटन सुद्धा नवी दिल्लीमध्येच झालेलं आहे. आणि ते कोणी केलेलं आहे, तर आपले मिनिस्टर ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी कोण आहेत, तर जितेंद्र सिंह यांनी त्याचं उद्घाटन केलेलं आहे. पुढे आता आपले मिनिस्टर आहेत हाऊसिंग अँड अर्बन अफेअर्स आणि पॉवर मिनिस्टर, ज्यांचं नाव आहे मनोहरलाल खट्टर. तर त्यांनी भारतातली पहिली व्हर्टिकल बायफेशियल सोलर प्लांट असणारी मेट्रो ही लॉन्च केलेली आहे. तर तिचं लॉन्च कुठे केलेलं आहे, तर तिचं लॉन्च केलेलं आहे नवी दिल्ली मेट्रोला. ठीक आहे, म्हणजे काय करण्यात आलं आहे, तर मेट्रो जी असते मेट्रो ह्याच्यावर आता सोलर प्लांट असे इन्स्टॉल करण्यात आलेले आहे. ठीक आहे, दोन्ही बाजूला फेस करणारे बायफेशियल. हे सगळ्यांनी लक्षात ठेवायचं आहे. देशातील शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी सॉइल हेल्थ कार्ड नावाची एक स्कीम लॉन्च करण्यात आली होती. तर तिला आता किती वर्ष पूर्ण झालेली आहेत, तर तिला आता 10 वर्ष पूर्ण झालेली आहेत. तर ही लॉन्च करण्यात आली होती 19 फेब्रुवारी 2015 रोजी. तर ह्यामध्ये काय होतं, ही स्कीम काय आहे, तर ह्या स्कीममध्ये जे आपले शेतकरी बांधव आहेत ह्यांना गव्हर्नमेंट काय करणार होती, तर त्यांचे मातीचं परीक्षण करून त्यांना सांगणार होती की तुम्हाला आता कुठलं खाद्य वापरायचं आहे जमिनीमध्ये आणि कुठलं उत्पादन हे घ्यायचं आहे जेणेकरून तुम्हाला त्याचा जास्तीत जास्त लाभ होईल. ठीक आहे, म्हणजे सॉइलची टेस्टिंग करणार होतं. क्लिअर आहे. पुढे आता भारतातली पहिली लेजिस्लेटिव्ह असेंब्ली ज्यामध्ये ट्रान्सलेशनल फॅसिलिटी ही अवेलेबल असेल, तर कुठली बनलेली आहे, ती बनलेली आहे उत्तर प्रदेश. तर इथे जवळपास अवध, ब्रज, भोजपुरी, बुंदेलखंडी आणि इंग्लिश ह्या 5 लँग्वेजमध्ये तिकडचे लेजिस्लेटर जे आहेत ते म्हणजे हे करू शकतात, ऐकू शकतात. तर हे बघा, ह्या आहेत त्या 5 लँग्वेज. पुढे दिल्लीच्या नव्या मुख्यमंत्री ज्या आहेत ज्यांचं नाव आहे रेखा गुप्ता. ठीक आहे, ह्या आहेत रेखा गुप्ता. तर ह्या 4थ्या महिला सीएम बनलेल्या आहेत दिल्लीच्या आतापर्यंतच्या. ठीक आहे, त्याआधी कोण कोण होतं, तर पहिले होत्या शीला दीक्षित, त्यानंतर सुषमा स्वराज काही काळासाठी होत्या, त्यानंतर कोण होत्या, तर आम आदमी पक्षाच्या अतिशय मर्लेना, आणि आता ह्या 4थ्या आहेत त्यांचं नाव आहे रेखा गुप्ता. क्लिअर आहे, लक्षात ठेवा. पुढे BBC इंडियन स्पोर्ट्स वुमन ऑफ द इयर 2024 ह्याने कोणाला सन्मानित करण्यात आले आहे ह्या अवॉर्डने, त्यांचं नाव आहे मनू भाकर. ठीक आहे, मनू भाकर कोण आहे मी मागे सांगितलेलं आहे तुम्हाला. त्याचप्रमाणे पॅरा स्पोर्ट्स वुमन ऑफ द इयर कोणाला भेटले आहे, तर अवनी लखेरा, शूटिंगसाठी ह्या आहेत अवनी लखेरा. त्यानंतर इमर्जिंग प्लेअर ऑफ द इयर कोणाला भेटलेला आहे, तर शीतल देवी आर्चरीसाठी, त्यासुद्धा पॅरा आर्चरीमध्ये आहेत. त्यानंतर लाईफ टाईम अचिव्हमेंट अवॉर्ड कोणाला भेटला आहे, तर मिथाली राज क्रिकेटसाठी. क्लिअर आहे, तर हे BBCचे अवॉर्ड्स तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत. पुढे सिमोलू फेस्टिवल 2025, तर हा फेस्टिवल कुठल्या राज्यामध्ये सेलिब्रेट करण्यात आला, तर हा सेलिब्रेट करण्यात आला लाखोवा बुरचापुरी वाईल्ड लाईफ सँच्युरी आसाम येथे. तर ह्या वाईल्ड लाईफ सँच्युरीमध्ये अशा प्रकारचं फूल येते, म्हणजे अशा प्रकारे फुल असणारी झाडं आहेत. वॉम्बेक्स सेबिया नावाचं फ्लावर त्याचं नाव आहे. तर अशा प्रकारे हे बहार करते. ठीक आहे, तर हे चांगलं दिसते आणि हे इको टुरिझम प्रमोट करण्यासाठी हा सेलिब्रेट करण्यात आला. क्लिअर आहे, लक्षात ठेवा. पुढे आता राष्ट्रीय पक्षी गणना झाली, त्यामध्ये सर्वाधिक प्रजाती कुठल्या राज्यामध्ये आहेत पक्ष्यांच्या, त्या आहेत बेंगालमध्ये. ठीक आहे, वेस्ट बेंगालमध्ये. तर हे लक्षात असू द्या. पुढे आता वन परिसंस्था सुधारण्यासाठी आणि उत्पन्न निर्मितीला पाठिंबा देण्यासाठी जो प्रतिष्ठित स्कॉच पुरस्कार आहे 2024चा, तो कोणाला देण्यात आला, तर नागालँड वन व्यवस्थापन ह्याला देण्यात आला. तर हा अवॉर्ड कोण देत असते, किंवा ह्या अवॉर्डमध्ये
जे सहाय्य दिले जाते ते कुठल्या कंपनीतर्फे दिले जाते, तर ते दिले जाते जिकातर्फे. ठीक आहे, जिका म्हणजे काय, तर जपान इंटरनॅशनल कोऑपरेशन एजन्सीतर्फे. आता एशियन स्नूकर चॅम्पियनशिप झाली कुठे, तर दोहा कतारमध्ये. तर ही कोणी जिंकलेली आहे, तर ही जिंकलेली आहे आपला महान खेळाडू पंकज अडवाणी यांनी. आणि उमेन्समध्ये जिंकलेली आहे मंगोलियाच्या नारानाथ्यू बायर सायखानने. क्लिअर आहे. आता हे नाव थोडं डिफिकल्ट आहे, तुम्ही वाचा. पुढे अली आय लिंगांग हा उत्सव मिसिंग जमातीने किंवा मिसिंग ट्राईबने सेलिब्रेट केला. तर ही ट्राईब किंवा हा अवॉर्ड कुठे सेलिब्रेट करण्यात आला, तर हा सेलिब्रेट करण्यात आला आसाम आणि अरुणाचलमध्ये. पण इथे आसाम दिलेला आहे, म्हणजे इथे आसाम तुम्हाला मार्क करायचा आहे. क्लिअर आहे. तर बघा अशा प्रकारचे क्वेश्चन्स ट्राईब संबंधी किंवा अशा फेस्टिवल संबंधित हे विचारले जातात. तर हे तुम्हाला लक्षात घ्यायचे आहेत. स्कूल ऑफ अल्टिमेट लिडरशिप म्हणजे सोल लिडरशिप कन्क्लेव्ह 2025 ह्याचं पहिलं आवृत्तीचं उद्घाटन कोणी केलेलं आहे, सॉरी कुठे केलेलं आहे, तर ते केलेलं आहे भारत मंडपम न्यू दिल्लीला इथे. ठीक आहे. तर सोल हे नक्की आहे काय, स्कूल ऑफ अल्टिमेट लिडरशिप नक्की आहे काय, तर इथे वेगवेगळ्या क्षेत्रातील लोक म्हणजे पॉलिटिक्स, स्पोर्ट्स, मीडिया, स्पिरिच्युअलिटी, पब्लिक पॉलिसी, तर ह्या वेगवेगळ्या क्षेत्रातील लोक जे आहेत म्हणजे एक्सपिरियन्स लोक ते येणार आणि तुम्हाला लीडरशिप संबंधी डिस्कस करणार. ठीक आहे, लीडरशिप संबंधी स्पीचेस देणार ज्याचा उपयोग येणाऱ्या एंटरप्रेनरसाठी होऊ शकतो. पण ह्याचं जर सेंटर विचारलं तुम्हाला कुठे स्थापित करण्यात येणार आहे, तर ते स्थापित करणार आहे गिफ्ट सिटी गुजरात इथे. गिफ्ट सिटी गुजरात. पुढे आता एक कॉन्फरन्स झाली कोणाची, तर वुमेन्स पीस कीपर फ्रॉम द ग्लोबल साऊथ. ठीक आहे, जे पीस कीपर्स आहेत त्यांची. आणि ही कुठे सेलिब्रेट कुठे झाली, तर मॅनेक्शो सेंटर नवी दिल्ली येथे. तर ही मिनिस्ट्री ऑफ डिफेन्सने कोणासोबत आयोजित केली होती, कुठल्या मंत्रालयासोबत, तर ही आयोजित केली होती मिनिस्ट्री ऑफ एक्सटर्नल अफेअर्सने. क्लिअर आहे. पुढे झुमोईर बिनंदिनी हा भव्य सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये आपल्या पंतप्रधानांनी भाग घेतला, ज्यामध्ये 9,000 कलाकारांनी पारंपरिक झुमोईर नृत्य सादर केलं. तर हा कार्यक्रम कुठल्या राज्याशी संबंधित आहे, तर झुमोईर हा आसामचा आहे. ठीक आहे, आसामचा एक डान्स आहे. क्लिअर आहे. पुढे कोणत्या राज्याने प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण अंतर्गत घराचे 100% पूर्णत्व गाठले आहेत, म्हणजे कुठल्या राज्यामध्ये 100% घरं हे प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण अंतर्गत अलॉट झालेले आहेत, तर ते राज्य आहे अरुणाचल प्रदेश. आणि हा सुपर इम्पॉर्टंट प्रश्न आहे. ठीक आहे, लक्षात ठेवायचा आहे. पुढे आता 119व्या पंतप्रधानाच्या मन की बात मध्ये पिलिगिरी रंगनाथ स्वामी मंदिर BRT व्याघ्र प्रकल्प किंवा टायगर रिझर्व ह्यामध्ये सोलिगा आदिवासी ह्या लोकांच्या म्हणजे जमातीचा उल्लेख करण्यात आला, ज्यांचं टायगर कन्झर्वेशन मध्ये खूप मोठं कॉन्ट्रीब्युशन आहे. तर हा BRT टायगर रिझर्व कुठल्या राज्याचा आहे, तो आहे कर्नाटकमध्ये. क्लिअर आहे. पुढे लाईफ ऑन मार्स कलेक्टेड स्टोरीज हे पुस्तक कोणाचं आहे, तर हे पुस्तक आहे नमिता गोखलेचं. क्लिअर आहे, हे नाव सुद्धा लक्षात ठेवायचं आहे. पुढे तर आयुष मंत्रालयाने पारंपरिक भारतीय औषध क्षेत्रामध्ये राष्ट्रीय धन्वंतरी आयुर्वेदिक पुरस्कार प्रदान केले आहेत. तर हा जो अवॉर्ड आहे हा 3 लोकांना भेटला आहे. तर ह्याच्यामधला कुठल्या लोकाला भेटलेला नाहीये ह्या 4 ऑप्शन मधला, तर वैद्य तारा शर्मांना भेटलेला आहे, वैद्य मायाराम उनियान ह्यांना भेटलेला आहे, वैद्य समीर गोविंद जमगनीला पण भेटलेला आहे, फक्त वैद्य बालेंदू प्रकाश ह्यांना भेटलेला नाही. ही 3 नावं तुम्हाला लक्षात ठेवायची आहेत. क्लिअर आहे. पुढे चला, अशा प्रकारे होप करतो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, आणि आवडला असेल तर शेअर, लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि V2 अकॅडमीच्या टेलिग्राम चॅनलला फॉलो करायला विसरू नका. थँक्यू.